नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव. शेतकरी बंधूंनो, आज आपण व्हिडिओमध्ये जो विषय घेतलेला आहे ते अति पावसामुळे आपल्या जे पिकावर हळद पिकावर जो पिवळेपणा येत आहे आणि पीक अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आता आपल्या शेतामध्ये, याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आता जो आपण प्लॉट पाहताय ना, तो आपल्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे. याची जे आपण लागवड केलेली आहे ते 27 मे 2025 याची लागवड केलेली आहे. आज 13 सप्टेंबर 2025, जवळपास 105 दिवस आपल्या हळद प्लॉटला पूर्ण झाले, म्हणजे 3.5 महिन्याचा हा प्लॉट आहे. शेतकरी बंधूंनो, सध्याची जर परिस्थिती बघितलं तर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. या अति पावसामुळे हळद हे पीक अति पावसाला अतिशय संवेदनशील आहे. म्हणजे हळद पिकाला अतिशय थंडी जमत नाही, अति उष्णताही जमत नाही आणि अति पाऊसही जमत नाही. अशा वातावरणामध्ये पीक आपलं थोडंसं एकदम पिवळं पडतंय. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती हळद पिकासाठी तयार झाल्यामुळे यावेळेला आपण जर लगेच उपाययोजना केली तर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पिकाला आपल्या चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी आणि पीक तजेलदार राहण्यासाठी मदत होईल. तर शेतकरी बंधूंनो, आताची जर परिस्थिती जर बघितलं तर एक साधारण सांगायचा जर विषय झाला, जेव्हा जेव्हा आपल्याला मानवी आरोग्याला, जसं आपल्याला संडास आणि उलटी हे दोन प्रॉब्लेम आल्याच्या नंतर पीक आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं पाणी आणि न्यूट्रिशन राहत नाही, त्याच प्रकारे सध्या हळद पिकावर असा प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे अति पाऊस झाल्यामुळे कुठल्याच प्रकारचं जमिनीतून पिकाला न्यूट्रिशन घेता येत नाही आणि अति पाऊस झाल्यामुळे जे पण आपल्या हळद पानामध्ये पिकांना न्यूट्रिशन घेतलेले होते ते सर्व न्यूट्रिशन रिटर्न मुळीद्वारे जमिनी जाण्याची प्रक्रिया, मास फ्लोईंग ज्याला आपण म्हणतो, ही चालू झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या हळदीचे पानं जे रुंद दिसू लागले होते इतक्या दिवसात त्या पानाची रुंदी कमी होणं, दुसरी गोष्ट आपल्या हळद पिकावर पिवळेपणा वाढणं, असे खूप मोठे प्रॉब्लेम येतात. आता जर हा प्रॉब्लेम जर वाढला पिवळेपणाचा, तर आपल्या इथून हळद आपल्या भविष्यामध्ये सड रोगाला म्हणा, करपा रोगाला म्हणा बळी पडणार, आपल्या हळद पिकाच्या वाढीवर मोठा विपरीत परिणाम होणार. ही प्रक्रिया होऊ नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता प्रत्येक जणाच्या हळदीमध्ये काही ना काहीतरी थोडंफार कमी जास्त पाणी आहे. म्हणजे कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या औषधी खतं देणं थोडंसं मुश्किल झालं, कारण ते न्यूट्रिशन पिकाला अति पावसामुळे घेता येत नाही. पण तुमच्या हळदीमध्ये पाणी साचलेलं असो किंवा नसो, तुमची हळद वाढलेली असो किंवा नसो, तुमची हळद हिरवी असो की पिवळी असो, कुठलीही परिस्थिती असो, असं प्रत्येक शेतकऱ्यांना आता जे मी नियोजन सांगितलं हे जर तुम्ही केलं तर अनेक भविष्यामध्ये आपल्याला जो पाऊस सांगतोय किंवा त्या पावसापासून जे आपल्या हळदीचं नुकसान होणार आहे यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना करण्यासाठी फायदा होईल. तर शेतकरी बंधूंनो, याच्यासाठी आपण उपाययोजना काय केली पाहिजे, तर तुमच्याकडे जे पण 100% वॉटर सोल्युबल असलेलं, म्हणजे 25 किलोच्या पॅकिंग मधलं जे अमोनियम सल्फेट येते, बरेच शेतकरी आपण अमोनियम सल्फेट ड्रिपने द्या म्हणलं की 40 किलोच्या पॅकिंग मधलं 50 किलोच्या पॅकिंग मध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. शेतकरी बंधूंनो, अमोनियम सल्फेट हे 25 किलो 100% वॉटर सोल्युबल असलेलंच वापरणं गरजेचं आहे, कारण त्याचं विघटन आणि शोषण पिकाला करण्यासाठी अतिशय हलका असते आणि ते लवकरात लवकर उपलब्ध होते. शेतकरी बंधूंनो, तुमची हळद वाढलेली असो, वाढलेली नसो किंवा पिवळी असो की हिरवी असो, तरी हे तुम्ही प्रति एकरी 15 किलो 12 ते 15 किलो अमोनियम सल्फेट एका एकरसाठी घ्यायचे. सोबत याच्यासोबत एक मॅग्नेशियम सल्फेट, जे आपल्याला चांगला विद्राव्य असलेलं, चांगल्या उत्कृष्ट कंपनीचं आयएसओ सर्टिफाईड असलेल्या कंपनीचं मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरी 12 ते 15 किलो घ्यायचे. दोन्ही औषधे एकत्र करायचे. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे अमोनियम सल्फेट जर तुम्ही पिका दिलं तर शेतकरी बंधूंना, आता जे अन्नद्रव्याचं वहन पिकामध्ये जे थांबले, झाडामध्ये अमोनियम ऍसिडची जी निर्मिती थांबली, तर याच्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे अमोनियम ऍसिडमुळे ते झाडामध्ये अन्नद्रव्याचं वहन सुधारेल आणि दुसरी गोष्ट, झाडामध्ये अमिनो ऍसिडची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल. मॅग्नेशियम सल्फेट जर तुम्ही दिले शेतकरी बंधूंनो, तर याच्यामध्ये झाडामध्ये जे आपल्याला हरितद्रव्याची कमतरता दिसत आहे, त्यामुळे हरितद्रव्याची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल आणि जेवढे पण शक्य होईल तेवढे सूर्यप्रकाशामध्ये झाड अन्नद्रव्य तयार करेल आणि आपलं वरच्यावर जीवनमान कसं भागवता येईल याचा विचार करेल. पण ही प्रक्रिया चालण्यासाठी झाड हिरवं होणं अतिशय गरजेचं आहे आणि खालून थोडी तरी त्याला ऊर्जा, न्यूट्रिशन मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही अमोनियम आणि मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे. आणि शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, या दोन्ही घटकामध्ये अमोनियम सल्फेटमध्ये आणि मॅग्नेशियम सल्फेटमध्ये सल्फर हा घटक असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे पण हवा जाम झालेली आहे, म्हणजे जमिनीमध्ये आपल्या कुठल्या प्रकारचा ऑक्सिजन हवा राहिलेला नाही, जमीन चिकट झाल्या पाण्यामुळे, ती थोडी जमीन मोकळी करून जमिनीमधला जो पीएच वाढलेला आहे किंवा जमिनीचा पीएच जो बिघडलेला आहे तो पीएच मेंटेन करून जमिनीतले न्यूट्रिशन कसे उचलता येतील यासाठी मदत करेल. पण अतिच जर पाऊस असेल तर शेतकरी बंधूंनो, याच्यासोबत एखादं चांगलं जर थायोग्रीन 3 किलो घेतलं तर फायदेशीर ठरेल. पण जास्त जर चिबलेली असेल तर तुम्हाला फक्त अमोनियम मॅग्नेशियम घ्या, थायोग्रीनची काही आवश्यकता नाही. पण अति जर पाऊस असेल किंवा अति हळद जर पिवळी पडली असेल त्याच्यासोबत एक 3 किलो थायोग्रीन वापरणं आणि आपल्यासाठी खूप फायदेशीर गोष्ट आहे. शेतकरी बंधूंनो, हे खूप कमी खर्चाची गोष्ट आहे आणि खूप मोठी फायद्याची गोष्ट आहे, याच्याकडे लक्ष द्या. आणि याच्यासोबत आणि एक दुसरी गोष्ट सांगतो शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर ही उपाययोजना नाही जर केली
तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा हळद तुमची जागेवर आणण्यासाठी तुमचा खूप मोठा खर्च होणार आणि आपलं पीक हवं तसं तुम्हाला स्टेजमध्ये पाहायला मिळणार नाही. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सर्व प्रक्रिया करायला जमिनीमध्ये मुळी चलणं गरज आहे. आता जमिनीमध्ये जास्त ओलावा झाल्यामुळे आपल्या झाडाच्या जर मुळ्या बघल्या तर आपल्या हळदीच्या मुळ्या पिवळसर झालेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्याच्या मुळ्या सडून गेलेल्या आहेत. जमिनीत ऑक्सिजन नसल्यामुळं, नवीन मुळी नसल्यामुळे अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया अतिशय 99% प्रकारची मंद झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही प्रक्रिया मंद होण्यामुळे याच्यासाठी एक आपल्याला उत्तेजक घटक म्हणा किंवा याला सपोर्ट सिस्टम म्हणून अपेस कंपनीचा अॅग्रोशक्ती हे प्रति एकरी 2 लिटर वापरायचे. याची 2 लिटरची पॅकिंग आहे. शेतकरी बंधूंनो, अतिशय कमी खर्चाचा आणि उपयोगाचा हा आयटम आहे. शेतकरी बंधूंनो, अॅग्रोशक्ती का वापरलं पाहिजे? त्यामध्ये ह्युमिक ऍसिड कंपनीनं उच्च दर्जाचे वापरले आहेत, सिविड वापरलेले आहेत. दोन्ही घटकामुळे आपल्या पिकाला पांढऱ्या मुळ्या येण्याचं चांगलं प्रमाण वाढते. ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा याच्यामध्ये चांगला वापरलेला आहे. शेतकरी बंधूंनो, याच्या सोबतच कंपनी याच्यामध्ये अमिनो ऍसिड सुद्धा दिलेले आहेत. अमिनो ऍसिडमुळे सुद्धा शेतकरी बंधूंना आपल्या न्यूट्रिशनचं वहन होणं खूप चांगल्या पद्धतीने होते. सोबतच याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स दिलेले आहेत. शेतकरी बंधूंनो, जेव्हा जेव्हा तुम्ही जमिनीतून कार्बोहायड्रेट देता तेव्हा तेव्हा पिकाची जे भूक मंदावलेली आहे किंवा अन्नद्रव्य वहनाची जी क्षमता मंदावलेली आहे याला उत्तेजना मिळते. म्हणजे पीक एकदम झटक्यानं न्यूट्रिशन घेण्यासाठी तयार होते आणि सर्व न्यूट्रिशन पानामध्ये येऊन पीक हिरवगार होते. कार्बोहायड्रेट्स अशा कंडिशन मध्ये देणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कमी खर्चामध्ये हे सर्व एकत्रित अमिनो ऍसिड, सीवीड, ह्युमिक ऍसिड, कार्बोहायड्रेट्स, दुसरी याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर वापरले आहेत, ऑर्गॅनिक कार्बन, हे सर्व घटक एकत्र मिळाल्यामुळे शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर एकत्र वापरले तर शेतकरी बंधूंनो आपली जी हळदीची सध्या थांबलेली वाढ आहे आणि हळद आपली जे पिवळी होत आहे सर्व न्यूट्रिशन आपले पाण्यातून जमिनीकडे रिटर्न जात असल्यामुळे जे मास फ्लोईंग होतं याच्यावर प्रक्रिया थांबून आपली हळद जोमानं वाढेल, हिरवी राहील आणि येणारे भविष्यातले जे रोग आहेत त्याच्या विरोधामध्ये आपल्या झाडाचा जो इम्युनिटी पॉवर आहे, रेजिस्टन्स पॉवर आहे, हा चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होईल आणि आपल्याला भविष्यामध्ये याच्यापासून चांगलं उत्पादन मिळण्यात नक्कीच मदत होईल. शेतकरी बंधूंनो, सध्या बरेच शेतकरी अशा वातावरणात सुद्धा सड लागले. आपण जो मागे व्हिडिओ शेअर केला होता सडीचा, प्रत्येक शेतकरी जाऊन पानं पाहत आहे, सड दिसत आहे, सडीचे औषध सोडत आहे. शेतकरी बंधूंनो, तुमच्या भागात जर पावसानं थैमान घातला असेल तर थोडे दिवस सडीचे औषध देण्याचा थांबवा. तुम्ही अशा वातावरणात सडीचे औषध देऊन काहीही फायदा होणार नाही. कारण तुम्ही औषधी देणार आणि हे लगेच पाण्यावाटत जमिनीच्या बाहेर निघून जाणार आणि आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही. थोडासा तरी कमीत कमी औषधं दिल्याच्या नंतर 48 तास तरी किमान त्याच्यावर 48 ते 72 तास पाऊस न होणं ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही सध्या तरी सडीचे औषध थांबवा. अति जर सड लागली असेल, तुमच्याकडे शेवटचा पर्यायच काही नसेल तरच तुम्ही औषधं वापरा, नाहीतर थोडं वातावरणात बदल होण्याची वाट पहा. आणि अशा वातावरणामध्ये आता सध्या पडत्या पावसामध्ये सुद्धा मी जे आता सांगितले, प्रति एकरीसाठी अमोनियम सल्फेट 15 किलो, प्रति एकरीसाठी मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो आणि 2 लिटर अॅग्रोशक्ती याचा वापर करा आणि आपलं पीक कसं दर्जेदार सुदृढ पद्धतीने वाढेल याचा विचार करा. शेतकरी बंधूंना आपण याच्यावर असा हे उपाय केला. बघू शकता तुम्ही, अति पावसामध्ये सुद्धा आपण या हळदी मागे व्हिडिओ करून सुद्धा सांगितलं होतं की पाणी साचलेले. तर एवढ्या वातावरणात सुद्धा तुम्हाला हिरवीगार अशी हळद येतं उभी दिसत. याच्या मागेलं कारण म्हणजे आपण केलेली याच्यावर उपाययोजना. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे अति पाऊस होतो, अति उष्णता होते आणि अति थंडी होती, या तीनही वेळेस अमोनियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर आणि अॅग्रोशक्ती या घटकाचा जमिनीतून वापर केला तर पीक आपलं असं जसं असलं तसं जोमामध्ये राहते. हे बघा शेतकरी बंधूंनो, अतिशय हलक्या सुद्धा जमिनीमध्ये हे बघू शकता हिरवगार तुम्हाला शेवाळ जमिनी दिसत आहे. तरी पण असे व्यवस्थित खाली बघा तुम्ही पूर्ण जर बघितले एकदम हिरवेगार बुडापर्यंत सुदृढ असं दर्जेदार स्टम वाढी वगैरे पाहायला मिळते. बघा याचं कारण शेतकरी बंधूंनो जे आहे, आता बरेच शेतकरी आपल्या या पिवळ्या पानासाठी सुद्धा फोन करत आहेत की बा हे पानं पिवळे कसं आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे जे जुनं पान आहे हे सुरुवातीला निघालेलं पान आहे. आता या हळदीचं वय जवळपास 3.5 महिन्यात झालंय. 3.5 महिन्याच्या हळदीचे असे पानं पिवळे पडून होणं हे याचं वय झाल्याचे लक्षण आहे. शेतकरी बंधूंनो, पान न करपता म्हणजे अगोदर पिवळं पूर्ण पडून जर करपत असेल तर समजून घ्यायचं की पाण्याचं वय झालं. आता याच्यातले सर्व जे न्यूट्रिशन आहेत, आता सिच्युएशन खूप डाऊन आहे. म्हणजे या झाडाला इतके आलेले फुटवे आणि हे झाड एवढं पूर्ण पोसायला न्यूट्रिशनचं हवं तसं वन होत नाही. तर या पानातलं सर्व न्यूट्रिशन झाड रिटर्न घेत आहे आणि हे पान पुढच्या पानाला देत आहे. म्हणून या झाडा असं पिवळं होणं साहजिक आहे. शेतकरी बंधूंनो, हा कुठला करपा नाही, रोग नाही. एक लक्षात घ्या, आपण जेव्हा जेव्हा व्हिडिओ करतो होईल तेवढं सविस्तर असं शेतकऱ्याला बांधवायचा प्रयत्न करतो, पण शेतकरी पूर्ण व्हिडिओ ऐकत नाहीत, बारकाईने त्याकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर फक्त फोन करून हे कसं झालं ते कसं झालं विचारत असतात. आता बघू शकता कसे व्यवस्थित असे स्टंप आलेले ते फुटवे बघा तुम्ही कसे सुदृढ पद्धतीने वाढत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुमची वातावरणातली बिकट परिस्थिती असते त्यावेळेस पिकाला प्रोटेक्शन देणं हे आपलं काम आहे.
आपण जेव्हा दुर्मिळ परिस्थिती, हे बघा शेतकरी बंधूंनो, याला शेंग आता सुरू झालेली आहेत. हे बघा, आता पावसामुळे माती देता आली नाही, पण आता याला माती आपण देणार आहोत. पण जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते शेतकरी बंधूंनो, जेव्हा सिच्युएशन खराब असते त्यावेळेसच तुम्हाला उपाययोजना जर नाही केल्या, आता एवढी मोठी वाढलेली हळद आणि आता याच्याकडे जर लक्ष केलं तर बघा ना, या प्लॉटला अन्नद्रव्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याची जर पूर्तता जर झाली नाही किंवा या पिकाकडे आता जर आपण दुर्लक्ष केलं तर भविष्यामध्ये आपल्या याच्यापासून खूप मोठं नुकसान होणार. म्हणजे आतापर्यंत जे पण नियोजन केले हे आपलं सगळं पाण्यात जाणार आणि आपण फक्त हळदीकडे बघत राहणार. खर्च झाला, उत्पन्न जाणार नाही, झाले नाही. तर मी जसं तुम्हाला सांगितलं आता की अति उष्णता, अति पाऊस आणि अति थंडीमध्ये ही उपाययोजना करणं गरजेचं असते. याच्यावर वेळोवेळी लक्ष द्या आणि पिकाला याच्यामधून जे न्यूट्रिशनचा आता जे प्रॉब्लेम आहे त्याच्यापासून त्याला वाचवा आणि आपलं पीक कसं सुरू राहील याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद.